अरे मी दूर असलो म्हणून काय झालं? तुझा मोठा भाऊ आहे मी, म्हणूनच मोठ्या भावाचं ऐकत जा आणि लवकर घरी जा, कळलं? रात्रभर तुझ्या मित्रांसोबत असं भटकायची गरज नाहीये. हो हो, मी स्टेशनवरच आहे आणि ट्रेन सुद्धा वेळेवर येईल. आता काही तासातच मी घरी पोहोचेन, मग आपण मस्त गप्पा मारूया. अरे 2 दिवसांची सुट्टी मिळाली मला, ती सुद्धा खूप प्रयत्न करून. बरं ऐक, मी तुझ्याशी नंतर बोलतो घरी पोहोचून. कोण आहे तिकडे? कोण आहे? कोण आहे? हा रडण्याचा आवाज कुठून येतो? इथे तर कोणीच नाही. एक्सक्यूज मी, तुम्ही रडताय का? सगळं ठीक आहे ना? एक्सक्यूज मी, ऐकताय का? अरे कुठे गेली ती? आता तर इथेच होती. ही कोणाशी गप्पा मारतीये? हे कसं शक्य आहे? हा तर मी आहे. हे काय होते माझ्यासोबत? नाही. थँक गॉड हे स्वप्न होतं. किती विचित्र स्वप्न होतंय. रोहन, पुरे रडू नकोस. ये बस.
रोहन, अमन दादाबद्दल ऐकून वाईट वाटलं. रोहन भावा तू स्वतःला सांभाळ प्लीज. भावा, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. तू हिम्मत ठेव आणि रडू नकोस. ओके? तुला तर माहित आहे ना वरुण, अमन दादा माझा सखा भाऊ नव्हता, पण त्याही पेक्षा खूप जास्त होता. लहानपणी जेव्हा मी आई बाबा वारल्यानंतर त्याने माझ्यासाठी जे काही केलं ते आजकाल रक्ताची माणसं पण नाही करत. तू असं रडू नकोस. दादा बघत असेल तुला. दादा जिथे कुठे आहे तिथून त्याचं आपल्या सगळ्यांवर लक्ष आहे. चल आता उठ, कार्यासाठी जावं लागेल. हो चल. चल मग मी एक काम करतो, फ्लाईटच्या तिकीट्स बुक करतो. लवकर पोहोचू आपण. हो हो लगेच कर. हॅलो, हा प्रकाश भाई, मला अर्जंट तिकीट्स बुक करायचे बुधोलसाठी. हो, नाही उद्याचे नाही, आजचेच हवे आहेत. का? फ्लाईट्स कॅन्सल झाल्यात? इट्स ओके, ठीक आहे. काय झालं वरुण? खराब वातावरणामुळे आजच्या सगळ्या फ्लाईट्स कॅन्सल झाल्यात. मग आपण ट्रेननी जाऊया. अरे आता लास्ट मिनिटला ट्रेनची तिकीटे कुठून मिळणार? काही हरकत नाही वरुण, रात्री उशिराची ट्रेन आहे ना, काही ना काहीतरी बंदोबस्त होईल. रोहन तू चल. हो रोहन, चल चल, कम ऑन. हो चल चल ये. चल. हो चल. अरे ट्रेन तर इथेच उभी आहे. तुम्ही थांबा, मी तिकीट घेऊन येतो. 5 बुधोलची तिकीट द्या, स्पेशल क्लास. सगळ्या फुल झाल्यात, नाहीये अहो कोणत्याही क्लासचं द्या, इमर्जन्सी आहे. आमचं बुधोलला जाणं खूप गरजेचं आहे. भावा. इमर्जन्सी सगळ्यांना असते. आता नाही आहेत तर नाही आहेत सीट्स. तुझ्यासाठी आता काय हवेतून सीट्स आणू का? वरचे काही लागत असतील तर सांगा. या असल्या फालतू गोष्टी इथे नको करू बरं. चल बाजूला हो, तिकीट घेऊ दे बाकीच्या लोकांना. अरे बाजूला हो ना. अरे कळत नाही का तुला? आम्हालाही तिकीट अरे निघ ना. सगळ्यांना तिकीट घ्यायची तिथे. हो थांबा ना. अरे निघ ना आता. तिकीट हवंय. गरजेचं आहे. कुठून येतात? काय विचित्र माणसं आहेत, ऐकतच नाहीत. आता काय करायचं? हे सगळं माझ्यामुळे झालंय ना. मी अमन दादाला घरी येण्यासाठी बोलावलं नसतं तर हे सगळं घडलंच नसतं. हे बघ रोहन, यात तुझी काहीच चूक नाही, त्यामुळे तू स्वतःला ब्लेम करणं बंद कर. हे बघ, काळजी नको करूस. आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. बुधोलला पोहोचण्यासाठी आम्ही काही ना काहीतरी करतो. तू चल आमच्यासोबत. चल चल. चल कम ऑन. थांबा. तिकीट हवेत का? काय रेटने देणार? माझ्याकडे स्पेशल एक्सप्रेसची 5 तिकीटं आहेत. तुम्हाला हवी असतील तर. असं कसं? तुमच्याकडे नेमकी तेवढीच तिकीट कशी, जेवढी आम्हाला पाहिजे? आणि तसंही आम्हाला बुधोल जायचंय ना. माहित आहे मला. ऐका, हा माणूस मला ठीक वाटत नाही. वरून गप्प बस, त्याला बोलू तर दे ना. ट्रेन इथे उभी आहे. एकदा का इथून सुटली की पुन्हा मिळणार नाही. हा हा ठीक आहे, द्या मला पैसे. ओ दादा, पैसे तर घेऊन जा. ओ दादा, पैसे. हा माणूस मला ठार वेडा अरे वाटतो. चल ना यार लवकर, नाही तर ट्रेन सुटेल. हा, चल. अरे कोच नंबर कुठे? हा वाला S5. थांब 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 थांब. काय झालं? नीता. अरे ही पण ना. अरे वरुण कॉल करतो. करतो. बघ कुठे आहे ती. कम ऑन फास्ट. 10 मिनिटं बाकी आहेत. हॅलो, हा नीता. नीता कुठे आहेस तू? बाबा अजून किती वेळ पाहिजे तुला? नीता आता ट्रेन सुटणार आहे आपली. हां ओके. हो आम्ही सगळे स्टेशनवरच आहोत. आम्ही सगळे S5 मध्ये आहोत. लवकर ये. कम सून. बाय. बस पोहोचेल ती इतक्यात. अरे ही मुलगी पण ना, आज पण लेट झाली. चला आपण आपला बॅग तरी आठ. चल.
कसं काय होऊ शकतं? तिकीट्स तर आम्ही आताच विकत घेतली. आमचं नाव कन्फर्म लिस्टमध्ये. काय नीता, तू आज पण लेट झालीस? आय एम सो सॉरी. कधीतरी वेळेवर येत जा. अरे हो, पण आय एम सो सॉरी. इट्स ओके, चल आतमध्ये. रोहन कुठे आहे? अगं रोहन ठीक आहे, सगळे आतमध्ये आहेत, तू चल आत ये. चल. आय एम सो सॉरी. मी तर काय असा विचार कोणीच करू शकत नाही की दादासोबत असं काही होईल. इट्स ओके नीता. मी नशीबवान आहे. माझ्याकडे तुमच्यासारखे मित्र आहेत जे कोणत्याही परिस्थितीत माझ्या सोबत आहेत. चला, एक चांगली गोष्ट झाली, आपल्याला तिकीटं मिळाली. नाही तर माहिती नाही कशी अरेंज झाली असती. आणि उगाच त्या हमालावरती डाऊट घेतला. आशीर्वाद मिळेल, आशीर्वाद मिळेल. मयूर, त्यांना पैसे दे ना. हे घ्या. नका देऊ कुणालाही. काय? व्हॉट? किती विचित्र होती ना ती. हो ना, खूपच विचित्र बाई होती. अरे वरुण, जरा पाणी घेऊन ये ना. अरे पैसे आहेत माझ्याकडे. दादा, एक पाण्याची बाट. अरे हा पाण्याचा स्टॉल तर इथेच होता. कुठे गेला? अरे हा आवाज कुठून येतोय? तर ती तू आहेस जी मागून मला आवाज देते. तर मॅडम, जरा तुमचा चेहरा पण दाखवा. अरे ऐक तरी. अरे माझं ऐकून तर घे. ओहो, तर लपंडाव खेळतेस माझ्याबरोबर. मॅडम, लपंडाव खूप झाला. हॅलो, हाय, आय एम वरुण. तुझं नाव काय आहे? अरे हा, वरुण कुठे राहिला? माहित नाही हा वरून कुठे अडकला. पाणी आणायला एवढा वेळ थोडी ना लागतो. कुठे राहिलाय हा? वरुण, वरुण, वरुण कुठे? तू चेन चेन खेच. खेच, चेन खेच तू. चैन खेच. अरे खेच ना. पाणी घ्या,
पाणी हवं होतं ना तुम्हाला? घ्या. हाच विचार करताय ना की वरुण कुठे आहे? वरुण नाही येणार. काय? नाही येणार वरुण. वरुण का नाही येणार? वरुण निघून गेला. कुठे गेला तो? ती मुलगी त्याला घेऊन गेली. कोणती मुलगी? आणि आणि तुम्ही वरुणला कशा ओळखता? वरुण निघून गेला. काय बोलताय तुम्ही? वेळा झाला आहात का? अहो मावशी, बस खूप झालं. जा इथून. निघा ना तुम्ही इथून. केतन प्लीज, काय करतोयस तू? त्यांच्या बरोबर बोलूच नकोस. गप्पा बसा. मावशी जा ना तुम्ही इकडून. मावशी जा नाही तुम्ही. तुम्ही सुद्धा जाणार. सगळे जाणार तुम्ही. सगळेच जाणार. तुम्ही सगळे बसा. बसा प्लीज. मयूर प्लीज बस. अरे ही बाई जरा विचित्र होती ना. आणि हा वरुण कोणत्या मुलीसोबत निघून गेला? वरुण असं कसं करू शकतो? वरुण पण ना. अशा परिस्थितीत तो आपल्याला सोडून गेला. नाही रोहन, वरुण असा मुलगा नाहीये. पण ती मुलगी कोण आहे? डोंट टेल मी. त्याची गर्लफ्रेंड ती वेडी मुलगी इथपर्यंत आली. ओ अच्छा, हितेश तरी येईल ना? तो धोका नाही देणार ना? हा, तो डायरेक्टली तिथेच येईल. त्याने फोन केला होता. ओके, मी वॉशरूमला जाऊन येते. काय झालं? मावशी काय करताय तुम्ही? बाजूला व्हा. मावशी मी तिला वाचवण्याचा प्रयत्न करते. ऐक माझं. बाजूला व्हा. अरे, काय झालं होतं तुला? तू ठीक आहेस ना? मला नाही माहित. मी आत गेले आणि डोर लॉक झाला. मला काहीच आठवत नाहीये. मी वॉशरूम मधून बाहेर येत होते आणि माहित नाही मी पुन्हा वॉशरूम मध्ये का गेले. पण आतमध्ये माझा जीव गुदमरायला लागला. इट्स ओके. चल जरा रेस्ट कर. चल तू आराम कर. नीता, नीता, हाँ बस इथे. ही बाई नक्की आहे तरी कोण? पण तिला हवंय तरी काय? ठीक आहेस ना? पुढच्या स्टेशनवर मी पाणी घेऊन येतो. ही म्हातारी बाई तर आपल्या पाठीच लागली आहे. भावा, मला हिची भीती वाटते. हितेश असताना तर त्याने तिला बरोबर केलं असतं. येईल तो. त्याच्या आई वडिलांसोबत आहे. डायरेक्टली बुधोलला पोहोचेल.
बाळा तू अजूनपर्यंत जागा आहेस. हे बघ, मी समजू शकते की रोहनचा भाऊ गेल्याचं दुःख आहे तुला, पण घडणाऱ्या गोष्टी कोण टाळू शकतं? हा, आणि तुला तिथे सुद्धा जायचंय ना. तू 1-2 तास आराम कर, मी उठवेन तुला नंतर. ठीक आहे. तू झोप जा. आता ह्यावेळी कोण आलं असेल? कोण आहेस तू आणि काय काम आहे? मी नवरी आहे. नवरी? कुणाची नवरी? आणि आणि इथे काय करतेस तू? हितेशला विचारलं. त्याने सांगितलं होतं की तो माझ्या बरोबर येणार आहे. हितेश, हा आई. ही कोण आहे आई? ही नवरी आहे आणि ही म्हणते की ही तुला ओळखते. तू हिला प्रॉमिस केलं होतंस का की तू हिच्या बरोबर जाणार आहेस? काय तमाशा लावला हितेश? कोण आहे ही मुलगी? मला नाही माहिती बाबा. ओय, तू कोण आहेस? ओळखलं नाहीस? डोक्यावरचा पदर काढ, तेव्हाच ओळखू आम्ही तुला. नाही, फक्त हितेशच माझा चेहरा पाहू शकतो. तू हितेश, हे सगळं काय आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे तिथे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे तिथे? वरुण, वरुण, वरुण. दादा, कुठे गेले सगळे? कुठे गेले?
गेल्यासारखं करू नकोस. जा ना इथून. उठ. काय झालं? काय झालं? तू किंचाळला अरे, काय कशाला? झालं? अरे काय झालं? कोण ती? तिकडे गेली. कोण? कुठे? काय बोलतोयस तू? ते जिला जिला आता मी पाहिलं. अरे कोणाला बघितलंस? काय? काय काय बोलतोयस तू? मी त्या काय? बोल ना. अरे बोल ना, काय झालं? मी 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 वरुणला पाहिलं. काय? तू वरुणला पाहिलंस? कुठे पाहिलंस? तिथे तिथे पाहिलं मी. कुठे? अरे कुठे पाहिलंस? इथे इथे पाहिलं मी. बघ इथे खाली. रोहन जरा बघ ना. इथे तर कुणीही नाहीये. केतन कुठे आहे तो? कुठे आहे? अरे केतन तू रडतोयस कशाला? वरुणला कुठे पाहिलंस तू? वरुण मेला. वरुण मेला? काय? अरे तू काय बोलतोयस हे? अरे तू बोलतोयस तरी काय? बोल ना. काय बोलतोयस बोलतोय तू? हा? वरुण मेला. तू ही कसली मस्करी करतोयस? हे बघ केतन, मी आधीच खूप टेन्शन मध्ये आहे, त्यामुळे प्लीज तू मस्करी थांबव. नको करूस. आय एम सॉरी रोहन. मला मला काय झालं मलाच कळत नाहीये. माझं डोकं ना फिरलंय. अरे केतन 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 आपण सगळेच टेन्शन मध्ये आहोत. ओके, दादाच्या मृत्यूमुळे आपण सगळे आतून हल्लो आहोत. तू एक काम कर, जाऊन झोप. असंही सकाळी आपण पोहोचणार आहोत. चल. जा झोप. हो. तू चल. तुम्ही पुढे व्हा, मी आलो. तुम्ही जा. चला. ये हा. नीता, नीता कुठे चाललीस तू? नीता, 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 काय करतेस तू? नीता, नीता. मी इथे काय करतेय? इथे नक्की काय चाललंय? मला माहिती आहे ते सगळं काय चाललंय आणि हे सगळं कोण करता येते. कोण आहे इथे? काय बोलतोयस तू? केतन बोल ना. रितू. रितू? हो, मी रितूला पाहिलंय.
नीता, मला वाचव तिच्यापासून. मला ऋतूपासून वाचव प्लीज. मला वाचव तिच्यापासून. पुरे झालं आता. खूप झालं. आता तरी थांब. नाही, आता नाही. मी तुला अजून हत्या नाही करू देणार. तू थांबवून तर बघ. मुलांनो मुलांनो मुलांनो, उठा उठा, लवकर पळा पळा मुलांनो, लवकर पळा. अहो मावशी, तुम्ही परत आलात. तुम्हाला देण्यासाठी आता माझ्याकडे काही नाहीये. मी आधीच खूप टेन्शन मध्ये आहे. जा ना प्लीज. अरे इथे तुमच्या जीवाला धोका आहे पोरांनो. पळा. आता स्टेशन येईल. तुम्ही प्लॅटफॉर्म वर उतरा. उठा लवकर, उठा उठा ना. काय त्रास आहे. अहो मावशी, तुम्ही दुसऱ्या डब्यात जा. तिथे तुम्हाला 10-20 रुपये मिळतील. ऋतू आली आहे. काय को हे मयूर, मयूर. मयूर थांब थांब. काय झालं तुला? असा पळतोयस का तू? ऋतूचं नाव ऐकून पळालास का? सांग. असं होऊ शकत नाही. हे सगळं खोटं आहे. काय खोटं आहे? काय होऊ शकत नाही? काय बोलतोस काय मयूर? बोल मयूर, सांग मला. सांग काय झालंय? तुम्ही कशा ओळखता ऋतूला? मी ओळखत नाही तिला, पण बघू शकते. हे तर हाही बघू शकतो, मीही बघू शकतो. त्यात काय? त्यात काय एवढं? मयूर, सांग तुझ्या मित्राला. सांग मयूर, सांग. चल सोड. जीवाला धोका आहे ना? हो ना? मग तुमच्या जीवाला धोका का नाहीये? तुम्ही कशा जिवंत आहात सांगा. हे बघा, ते सगळे विसरा. माझं सांगणं ऐका पोरांनो, माझं सांगणं ऐका. या ट्रेन मध्ये पुन्हा नका चढू. बस, खूप झाली तुमची मस्करी. माझा भाऊ वारलाय, त्याचे अंत्यविधी करायचे आहेत मला, आणि मी जाऊ नको? मयूर चल, मयूर चल. त्या चल. नको, त्या ट्रेन मध्ये नको. चल तू. नको. चल बोललो ना. मयूर चल. नका जाऊ, मयूर चल. पोरांनो, पोरांनो, चल. नको रे रोहन. मयूर चल. रोहन, नको. सांगितलं ना, चल. नको रोहन, पोरांनो. नको. ए मुलांनो, माझं ऐका. नका जाऊ पोरांनो. नीता चल लवकर. नीता. हे सगळे पॅसेंजर्स कुठे गेले? सगळे पळून गेले. कोण आहे? कोण आहे? कोण आहे इथे? कोण आहे इथे? कोण आहे? कोण आहेस तू? कोण आहेस? नीता, हे सगळं काय करतेस तू? नीता. 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 हे नीता. 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 मयूर. हे मयूर. मयूर. मयूर उठ. कोण आहेस तू? ऋतू. हो, मी. तू एवढ्या दिवसापासून कुठे होतीस ऋतू? तुलाही माहित की विसरलास? हे तू काय बोलतीयस? मला खरंच माहित नव्हतं तू कुठे होतीस. आठवण करून देऊ? तू 9वीला विसरलास?
अमन दादा, सॉरी दादा, ते मी अगं तू सॉरी का बोलतीयस? सॉरी तर मला बोललं पाहिजे की मी तुझ्या प्रेमाला समजू शकलो नाही, तुम्हा दोघांच्या प्रेमाला समजू शकलो नाही. ऍक्च्युली काय झालं की जेव्हा मला हे कळलं की तू आणि रोहनने पळून लग्न करण्याचा प्लॅन केलाय, तुमचा हा निर्णय मला आवडला नाही, म्हणून मी रोहनला मल्हापूरला पाठवलं. पण आता आपण सगळे एकत्र मल्हापूरला जाणार आहोत. मग तिथे धूमधडाक्यात लग्न लावून देतो. खरंच दादा, थँक्यू सो मच. मी सांगू शकत नाही की मी किती आनंदी आहे. थँक्स अ लॉट. अगं ट्रेन निघाली वाटतं. चल लवकर. अरे कुणीतरी सामान घ्या रे. ये. रितू, जरा इकडे ये. हे बघ रितू, आता काय ते तुला स्पष्ट सांगतोच. माझी मुळीच इच्छा नाहीये की रोहनचं लग्न तुझ्यासोबत व्हावं. मी रोहनचं लग्न एखाद्या घरंदाज मुलीशी लावून देईन, पण तुझ्यासारख्या मुलीसोबत मुळीच नाही. ही गोष्ट लक्षात ठेव. मला खरंच माहित नव्हतं तुझ्यासोबत इतकं वाईट घडलं. मला सिरियसली काहीच माहित नव्हतं. अमन दादाने मला सांगितलं होतं की तू तिथे नव्हतीस. फक्त तुझं पत्र मिळालं ज्यात लिहिलं होतं तू फॅमिलीला सोडू शकत नाहीस. मला खरंच माहित नव्हतं रितू. म्हणूनच मी अमनला ठार मारलं. तो एक खुनी होता आणि खोटारडा सुद्धा. पण मी वरुणला सुद्धा पाठवलं होतं. वरुण आला होता तुझ्या पाठी, पण त्याने सांगितलं तू प्लॅटफॉर्मवर नव्हतीस, तू निघून गेली होतीस. मी खरंच पाठवलं होतं त्याला, तो गेला होता खरंच. पण तुला स्वतःला कधीच माझ्यापर्यंत पोहोचण्याची गरज नाही भासली. ही गेली तर जाऊ दे, तुला काय फरक पडतो. आणखी तू मला चुकीचं समजतेस. मी खरं बोलतोय. आता मी तुला नाही सोडणार. नको रितू. रितू तू असं नाही करू शकत. रितू नको. रितू नको. रितू नाही. तुला सुद्धा मरायचंय. तुला मरावं लागेल. नाही. तुझ्यामुळे आम्हाला मरण आलं. नाही मित्रा. आम्ही सगळे तुझ्यामुळे मेलोय. आता तू सुद्धा मरणार आहेस. आता तू सुद्धा मरशील. तुझ्यामुळे आम्ही मेलो. आता तू सुद्धा मरशील. दादा तू. आता तू सुद्धा मरणार.
दादा नाही दादा नाही दादा 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 मी तुझं काय वाईट केलंय दादा रितू रितू मला मला खरंच माहित नव्हतं तू मेलीस मला 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 माफ कर रितू मेले नव्हते मी मला मारलं होतं आणि ह्याने मारलं होतं मला याने होय मारलं होतं आणि आता तुझा रोहन मरणार याचा सुद्धा आता मी जीव घेणार आहे सोडून दे त्याला नाही सोडणार जा तू आता मुक्त झालास